मंडळी, मटण तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवलं असेल, पण माझी खात्री आहे या पद्धतीने कधीच बनवलं नसणार. आज आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल, एकदम रेस्टॉरंट चवीचं मटण बनवतोय, एकदम वेगळ्या पद्धतीने. या पद्धतीने तुम्ही जर एकदा बनवलं ना, तर नेहमीच असंच बनवून खाल. शिवाय याची चव इतकी भारी आहे ना, की तुम्ही बाहेर जाऊन कधीच खाणार नाही. चला तर करायला घेऊयात. यासाठी आधी आपण सर्वात आधी मसाला करणार आहोत. मसाला करण्यासाठी तव्यावर मी इथे तेल घातलंय. 2 उभे पातळ चिरलेले कांदे घेतलेले आहेत. आता हे कांदे आहेत ते आपल्याला चांगले भाजून घ्यायचे, याचा कच्चापणा जाईपर्यंत. आपण नेहमी एकाच पद्धतीने मटण बनवत असतो, पण कधीतरी वेगळ्या पद्धतीने बनवलं ना, तर त्याची चवसुद्धा खायला वेगळीच लागते. शिवाय चवीला वेगळं लागल्यामुळे आपण जसं बाहेरूनच खाऊन आलोय, रेस्टॉरंटमधनं खाऊन आल्यासारखं वाटतं. तर हे बघा, कांदा चांगला असा परतून घेतलाय, चांगला सोनेरी रंग येईपर्यंत. आता यानंतर यामध्ये खोबरं घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याचा वापर करू शकता. यानंतर काही खडे मसाले घेतलेत. 1 मोठा चमचा धणे घेतलेले आहेत. 2-3 काळी मिरी, 2-3 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, यानंतर दगडफूल, स्टारफूल आणि मोठी वेलची इथे घातलेली आहे. आता हे सगळे गरम मसाले, खोबरं आहे या कांद्यामध्येच घालून चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. हे बघा, एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे. तुमच्याकडे जे गरम मसाले असतील ते इथे तुम्ही वापरू शकता. चांगलं असं मिक्स करायचं आहे, म्हणजे याला हा जो मसाला आहे ना, याला मस्त असा सुगंध येतो. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही कुठून पाहता ही रेसिपी हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल ही रेसिपी माझी कुठून पाहिली जाते. 2-3 मिनटं छान मिक्स करून घेतलेला आहे. मसाला हा आपला चांगला भाजून झालेला आहे. आता यामध्ये घालायची आहे मूठभर कोथिंबीर. आता यानंतर घालूया यामध्ये आलं, लसूण आणि 1च हिरवी मिरची घेतलेली आहे, कारण आपण मसाल्याचा वापर नंतरसुद्धा करणार आहोत. आता यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने तुम्ही पाहिजे तर वाटणात जेव्हा मिक्सरच्या भांड्यात हा मसाला घालाल ना, त्यावेळेला सुद्धा कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची घालू शकता. चांगलं असं 1-2 मिनटं मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली. मसाला पूर्णपणे यानंतर थंड करून घ्यायचा आहे. चांगलं व्यवस्थित हे बघा मिक्स करून झालेला आहे. हा मसाला आता थंड करून घेऊया आणि बारीक वाटण करून घेऊया. यानंतर मी इथे घेतलेलं आहे मटण. तर हे मटण आहे ते अर्धा किलो मटण आहे. धुवून स्वच्छ घेतलं आहे. आता यामध्ये 2 चमचे दही, 1 चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घातली, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर घातली आहे मिक्स. यानंतर आपण यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालणार आहोत. तिखट तुम्हाला कमी जास्त जसं हवं त्याप्रमाणे घालू शकता. यानंतर इथे मी घातला आहे 1 चमचा मालवणी मसाला आणि 1 चमचा गरम मसाला. आता घालूया थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथीचा वापर नक्की करा, यामुळे फ्लेवर खूप चांगला येतो. आता चवीप्रमाणे मीठ आणि जे वाटण मी केलं होतं ना, ते वाटण यामध्ये घातलं आहे. या वाटणामध्ये वाटण करताना मी 1 लहान टोमॅटोसुद्धा वाटून घातलेला आहे. तर वाटण आता यामध्ये घालायचंच आहे. आता आपल्याला हे भाजलेलं आहे, त्यामुळे याला परतून घ्यायची गरज नाही. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची. यानंतर आपल्याला घालायचं आहे तेल. तर इथे मी 2 चमचे, लहान 2 चमचे तेल घातलं आहे, कारण तेलाचा वापर आपण नंतरसुद्धा करणार आहोत. आता हे सगळं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळे मसाले आहेत ते मटणाला असे चोळून चोळून लावल्यामुळे मटणाला चांगले लागले जातात व्यवस्थित. हे बघा, चांगलं असं मटणाला मसाले मी चांगले व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. यानंतर आपल्याला याला रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येण्यासाठी आपण याला कोळशाची धुरी देणार आहोत. यासाठी इथे मी 1 वाटी ठेवलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चांगला कडकडीत गरम केलेला कोळसा आणि यावर घालूया 1 चमचा साजूक तूप. आता तुमच्याकडे कोळसा नसेल तर इथे तुम्ही दालचिनीचा 1 मोठा तुकडा गरम करून घेऊ शकता आणि त्यानंतर यावर असं साजूक तूप घालायचं किंवा तेल असेल तेल घालायचं, झाकण ठेवायचं आणि अर्धा ते 1 तासासाठी हे मटण आहे ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं. तुम्ही हे मटण आहे ते रात्रभर फ्रीजमध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता. यामुळे काय होतं, एकतर आपण जे मसाले याला लावलेले आहेत ते छान असे मटणामध्ये आतपर्यंत मुरले जातात आणि आपण जी कोळशाची धुरी दिलेली आहे ती सुद्धा मटणामध्ये आतपर्यंत जाते आणि मटणाला मस्त अशी चव येते.
तर मी मटण इथे 2 तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं. कमीत कमी तुम्ही अर्धा तास तरी हे मटण आहे ते मॅरिनेट करा. यानंतर ही कोळशाची वाटी काढून घ्यायची. आता मटण करायला घेऊया. मटण आपण कुकरमध्येच करणार आहोत. जास्त तामझाम न करता अगदी झटपट कुकरमध्ये बनतं. 2 चमचे तेल घातलं आहे. तमालपत्र, 1-2 लवंग, 2-3 काळी मिरी आणि एक लहान दालचिनीचा तुकडा आणि एक वेलची घातलेली आहे मोठे. गरम मसाले जास्त वापरलेले नाहीत कारण आपण गरम मसाला पावडरसुद्धा वापरलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे मॅरिनेट केलेलं मटण. सगळं मटण घालून घ्यायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. कोळशाची धुरी दिली असल्यामुळे या मटणाला मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो आणि आपण नेहमीचं जे मटण बनवतो ना त्यापेक्षा खायला हे चवीला एकदम भारी लागतं. मटण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. याला एक चांगली उकळी काढून घेऊया. गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे मी. याला चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर भांड्यामध्ये ज्या मी मॅरिनेट केलं होतं मटण त्यामध्येच पाणी घातलेलं आहे. आता तुम्हाला किती पाणी हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालू शकता. मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मला पाणी कमीच वाटतं आहे कारण मटणाला जास्त शिट्या काढाव्या लागतात आणि पाणी थोडंसं जास्तच यामध्ये घालायचं. तर एकदा मिक्स करून घेते आणि परत मी यामध्ये पाणी घालते. आता मटण शिजायलासुद्धा जास्त वेळ लागतं. जून असेल तर 7 ते 8 शिट्यामध्ये मटण चांगलं शिजलं जातं आणि मटण जर कोवळं असेल तर 4 ते 5 शिट्या असतात ना तेवढ्या पुरेशा होतात. तर मी इथे मटणाला पाणी घातलेलं आहे आणि 5 शिट्या काढून घेणार आहे कारण मटण शिजायला तेवढं वेळ लागतो आणि चांगलं असं शिजलंसुद्धा जातं. पाणी घातल्यानंतर एकदा एक चांगली उकळी काढून घेतली आहे. झाकण लावूया आणि 5 शिट्या काढून घेऊया. गॅसची फ्लेम मी फास्टच ठेवलेली आहे. आता याला कुकरला शिट्या काढून घेतल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करायचा आहे आणि त्यानंतर उघडून बघूया. काय मस्त सुगंध येतोय. तर्री पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी याला तर्री आलेली आहे. आपण खूप कमी तेलाचा वापर केलेला आहे पण कुकरमध्ये बनवल्यामुळे याला तर्री अशी मस्त आलेली आहे. आता यावर घालायची आहे मस्त अशी बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर. तुम्ही पाहू शकता ही ग्रेव्ही किती मस्त अशी तर्रीदार वाटते. शिवाय झाकण उघडताच कुकरचं मटणाचा इतका सुगंध येतोय ना खूपच मस्त दिसतंय. हे बघा तुम्ही पाहू शकता. पाहूनच भूक लागते. इतकं चवीला आणि सुगंधित असं हे आपण जे मॅरिनेट केलं आहे त्याच्यानंतर आपण याला कोळशाची धुरी दिली आहे त्यामुळे याला मस्त असा स्मोकी फ्लेवरसुद्धा येतोय. आता तुम्हाला दाखवते 5 शिट्या काढल्या आहेत बघा. मटण किती मस्त असं मऊसूत झालेलं आहे. ओव्हर कुकसुद्धा झालं नाही पण आपल्याला जितकं गरज आहे तितकं हे मटण छान असं शिजलेलं आहे कारण हे कोवळं मटण होतं, जून मटण नव्हतं. ह्यासाठी मी 5 शिट्या काढल्या आहेत. परफेक्ट 5 शिट्यामध्ये हे मटण मस्त आपलं शिजून झालेलं आहे. पाहू शकता. आता हे मटण असं तुम्ही जर घरी बनवलं तर बाहेर जायची काय गरज आहे. हॉटेलमध्ये सुद्धा असंच बनवतात. तर घरच्या घरी तुम्ही इतक्या साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकता. गरमागरम भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत नाहीतर पावासोबत खायला अप्रतिम लागतं. मंडळी तुम्ही कधी केलं आहे का या पद्धतीने मटण? बनवलं नसेल तर एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर नक्की करा. नॉनव्हेजच्या अशा रेसिपी तुम्हाला कोणत्या पाहायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक शेअर करा.